आत्ता आपण उभे आहोत लोअर परेल स्टेशनच्या ईस्ट या भागामध्ये. इथून सरळ गेल्याच्या नंतर करी रोड स्टेशन, तर ह्या बाजूने सरळ गेल्याच्या नंतर लोअर परेल स्टेशन येतं. आत्ता आपण प्रवास करणार आहोत ह्या दिशेने. वर पाहिलात तर आपल्याला मोनोरेलचं ट्रॅक दिसेल. इथून सरळ पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला लोअर परेल हे मोनोरेलचं स्टेशन दिसेल. त्याला लागूनच डाव्या हाताला सरळ आतमध्ये एक रस्ता गेला आहे. त्या रस्त्याने सरळ आतमध्ये गेल्याच्या नंतर हे जे आकाशी रंगाचं पत्रे दिसत आहेत, तिथून आत गेल्याच्या नंतर आपल्याला स्वामी समर्थांचं मठ दिसेल. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठात आपले सर्व स्वामी भक्तांचे हार्दिक स्वागत. आणि सांगायला खूप आनंद होतो आहे की हा स्वामी समर्थांचा जो काही मठ तुम्ही पाहत आहात, तो मठ 22 जानेवारी दिवशी 2024 या दिवशी जेव्हा अयोध्येमध्ये श्रीरामांचं मंदिर बांधलं गेलं आणि ज्या दिवशी प्रभू श्रीरामांची स्थापना झाली, त्याच दिवशी हा मठ इथे स्वामींच्या इच्छेने स्थापन झालेला आहे. आणि या मठाला विशेष औदुंबराचं स्थान असल्यामुळे औदुंबर निवासी श्री स्वामी समर्थ मठ असे ओळखलं जातं. कारण स्वामींनी दिलेल्या संकेतानुसार आम्ही पुढे जात गेलो. मनी इच्छा होती आणि हा मठ तयार झाला त्यांच्या इच्छेने. अनेक अडीअडचणींना सामोरे हे तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी असतात, स्वामी परीक्षा घेतात वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण आपली स्वामींवर निष्ठा किती हे स्वामींना जास्त आवडतं. आम्ही स्वामींनी माझा हात पकडला याचा मला पूर्ण विश्वास होता आणि त्यानुसार मी पुढे जात गेलो, सातत्य ठेवलं त्या गोष्टींमध्ये. त्यामुळे हा मठ स्वामींचं इथे स्थापन झालं. त्यांनी फक्त आमची निवड केली आहे. आम्ही नेहमी सांगायचो येणाऱ्या आमच्या परिवाराला किंवा येणाऱ्या स्वामी भक्तांना, हा मठ स्थापन करण्यामागे मला असं वाटतं की जसं श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आणि बाकी सर्व बाळगोपाळांनी काठ्या लावल्या, आम्ही फक्त काठ्या लावण्याची भूमिका करत आहोत. मठाचा भार, हा सगळा कारोबार उचलणारे श्री स्वामी समर्थ आहे. आणि अशाच ह्या सगळ्या विशेष गोष्टींमध्ये मला अजून काही गोष्टी सांगायच्या आहेत. पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही मठ स्थापन करण्यासाठी जी काही जागा पाहत होतो, ती जागा आम्हाला परळ विलेजमध्ये आम्ही पाहिली. तिथे आमचे व्यवहार झाले, पेपर्स वगैरे सगळे बनले. आणि मला त्याआधी जेव्हा मठ स्थापन करावं असं मनात आलं, तेव्हा मला वारंवार स्वामी सांगत होते की, किंवा संकेत देत होते. स्वामी सांगतो म्हणजे संकेत कुठून ना कुठून मला येत होते की त्यांना औदुंबराच्या छायेत बसायचं. औदुंबराच्या छायेत बसायचं याचा अर्थ मी विचार केला, ठीक आहे ना, जिथे आपण जागा घेऊ तिथे एखाद्या कुंडीमध्ये औदुंबर रुजवू, तिथून वाढवू आणि त्याचं वृक्ष करू वगैरे असा मी विचार केला होता. पण मला वाटतं परळ विलेजमध्ये आम्ही जी जागा पाहिली तिथे आमचे व्यवहार झाले नाहीत काही कारणास्तव, आणि तिथेही आमचे व्यवहार फिसकटले गेले. दुसरी जागा पाहिली, मला वाटतं ती तर खूप मोठी होती, जवळ 2-1 हजार स्क्वेअर फीट जागा होती आणि ती जागा आम्हाला खूप जास्त आवडली. त्या जागेचे आम्ही व्यवहार केले, पैसे दिले. सगळं काही झाल्यानंतरही स्वामींची तिथे बसण्याची इच्छा नव्हती असं आम्ही समजतो. कारण की ती जागा मला आवडली किंवा माझ्या परिवारामध्ये जे काही भाविक आहेत त्यांना आवडली, त्या गोष्टीला महत्त्व नाही आहे. आपल्याला आवडण्यापेक्षा स्वामींची काय इच्छा ह्याला जास्त आम्ही प्राधान्य द्यायला हवं होतं. आम्हाला आवडली म्हणून आम्ही तिथे स्वामींना बसू असं होत नाही. आणि तिसऱ्यांदा जेव्हा मी या जागेमध्ये आलो आणि त्या जागेत तर स्वामी बसले, 2 जागा अशा आमच्या मिस झाल्या. त्याच्यानंतर ही तिसरी जागा जेव्हा आम्ही पाहिली, त्या जागेमध्ये आम्ही पहिल्या पार्टिशनमध्ये आलो, सेकंड पार्टिशन आणि थर्ड पार्टिशनमध्ये येऊन जेव्हा पाहिलं की अरे इथे तर औदुंबराचं झाड आहे म्हटलं. आणि स्वामींना मुळात हेच होतं. ही जागा मला जेव्हा पाहिली ना, तेव्हा मला ती आवडलीच नव्हती, मला आणि माझ्या परिवाराला, की एवढ्या छोट्याशा जागेमध्ये आपला जो काही जी संकल्पना आहे
ती आपली नाही होऊ शकत असा आम्ही विचार केला. पण म्हटलं ही इच्छा आपली नाही, आपल्याला जी जागा आवडली नाही ती स्वामींना आवडली. मुळात आपण आपली इच्छा स्वामींकडे मांडण्यापेक्षा त्यांचं काहीतरी नियोजन असतं, या गोष्टीवर आपला विश्वास असायला हवा. आणि हे पाहिल्यानंतर मग अनेक अडीअडचणींना मी सामोरे गेलो. जसं की ॲज अ फायनान्स म्हणा किंवा मठ स्थापन होऊ नये म्हणून ज्या विरोधकांनी म्हणा किंवा नंतरदृष्ट लोकांनी मला त्रास दिला. पण मी ह्या गोष्टीवर ठाम होतो, स्वामींनी माझी निवड केलेली आहे, त्यांनी माझा हात पकडला आहे, याचा अर्थ हे खोटं नाही आहे. मी स्वामींवर निष्ठा ठेवलेली आहे, यानंतरही कायमस्वरूपी असणार. आणि ह्या विचारांवर मी चालत गेलो आणि आज स्वामींनी मला वाटतं की एक वर्षभरामध्ये आम्ही मुहूर्त शोधवतो, या दिवशी आपण स्वामींना स्थापन करू, त्या दिवशी करू. पण ते अशक्य होत होतं सगळंच, कारण की मी ठरवतो. जेव्हा मीपणा माझा येऊ लागला, मी या दिवशी स्वामींना स्थापन करेन, जेव्हा मी या दिवशी आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे, दिवाळी आहे, व्हॉटएव्हर जे काही मोठमोठे सण येतात, त्या सणांच्या दिवशी मी स्वामींना स्थापन करेन असं विचार केला. पण त्यांनी अजिबात त्या गोष्टीकडे मला स्वामींनी उभं केलं नाही. मला वाटतं की अचानक स्वामींनी प्रेरणा दिली. अयोध्येमध्ये राम मंदिर स्थापन होत आहे आणि त्या राम मंदिराच्या स्थापनेच्याच दिवशी, मला वाटतं एक दिवस आधी, तुम्ही इथे येऊन बघितलं असं हे सगळं खंडर स्वरूपात होतं. एका रात्रीत ह्या गोष्टीचा स्वामींनी कायापालट करून घेतला. माझ्याकडे असणारे पडदे म्हणा, हॅलोजन्स म्हणा, स्पीकर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एका रातोरात मी इथे आणल्या. स्वामींचा एक भव्य असा फोटो बनवला, एक तसबीर मोठी बनवली आणि हे सगळं करून एका रात्री स्वामी इथे स्थापन झाले. खरंच अतिशयोक्ती वाटण्यासारखी गोष्ट आहे. कारण मलाही माहिती नव्हतं की स्वामींना 22 तारखेला जेव्हा अयोध्येत श्रीराम बसतायत तेव्हा आपल्या मुंबईत स्वामींनी ही जागा निवडली. आणि त्याच दिवशी अयोध्येमध्ये नागपुरात माझे एक मित्र आहेत, मूर्तिकार आहेत, श्री सागर पराते म्हणून, त्यांनी त्याच दिवशी 22 जानेवारीच्याच दिवशी आपल्या या मठामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती पाठवून दिली. ती मूर्ती तुम्ही पाहू शकता. ही प्रभू श्रीरामांची मूर्ती त्या दिवशी आम्ही इथे स्थापन केली. अतिशय सुंदर अशी तसबीर त्या दिवशी स्थापन केली. आणि पुढे मग लोकांना जसं कळू लागलं की स्वामींचा मठ स्थापन झाला आहे, तसतशी लोकांची गर्दी वाढू लागली, भाविक येऊ लागले, त्यांचं सहकार्य लाभू लागलं. आणि नंतर मग मला वाटतं गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही अक्कलकोट येथून स्वामींची अशी भव्य मूर्ती, जी की स्वामी मला प्रेरणा देत होते की स्वस्तिकासन म्हणा किंवा कुंभासन म्हणा, ह्या सर्व बैठकीमध्ये स्वामी नखशिकांत दर्शन देत नाहीत. मग आपण कोणत्या स्वरूपाची मूर्ती स्वामींची घडवावी असं मला नेहमी वाटत होतं. तर स्वामींनी मला प्रेरणा दिली की गुडघ्यावर हात ठेवून बसलेला माझा जो ओरिजिनल फोटो आहे, त्या फोटोनुसार आपण तशी मूर्ती बनवून घेऊ. आणि केवढी बनवायची हाही प्रश्न आम्हाला पडला होता. स्वामींची मूर्ती केवढी असावी? तर साक्षात स्वामी जेवढे होते, साक्षात स्वामी 7.5 फुटाचे जे होते, त्याच स्वरूपाची, त्याच लाईफ साईजमध्ये आज आपण मूर्ती पाहतोय स्वामींची. आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना म्हणा, अनेक सुशिक्षित लोकांना म्हणा, ह्या मठामध्ये येऊन खूप अनुभूती येऊ लागलेली आहे. अनेक लोक सांगतात, अनेक लोक काय म्हणतात की ते फक्त अनुभव घेतात ह्या गोष्टीचा, त्यांना हे सांगावं असं वाटत नाही. आणि साखर किती गोड आहे ती खाऊन बघावी. मला वाटतं तुम्ही या इथे. मी सर्व स्वामी भक्तांना इथे या मठात येण्यासाठी आग्रह करतो. तुम्हाला खूप आवडण्यासारखा हा मठ स्वामींनी करून घेतलेला आहे. साक्षात स्वामी इथे बसलेत असं मला वाटतं. सांगण्यासारख्या अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या की 2019 पासून ते अगदी 2024 पर्यंतचा जो काही प्रवास होता हा मठ घडवण्यामागचा, तो अतिशय एकतर आश्चर्यकारक म्हणता येईल किंवा अतिशयोक्ती वाटण्यासारखा म्हणता येईल. कारण स्वामींनी इतक्या लीला दाखवल्या या दिवसांमध्ये की खरंच साक्षात स्वामी आपल्या सोबत आहेत याची वेळोवेळी, मिनिटाला, क्षणाला आम्हाला प्रचिती येत होती. आम्ही अजिबात कुठेच डगमगत होतो, माणूस म्हणून आम्ही डगमगत होतो, पण त्याची उत्तर आम्हाला स्वामी त्या क्षणाला देत होते. त्यांचा विश्वास आमचा कधीच कमी झाला नाही, कधीच कमी होणार नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, हा जो काय मठ आपण स्थापन केला आहे त्या मठामध्ये फक्त गुरुपौर्णिमा म्हणा, दत्त जयंती म्हणा किंवा
स्वामी जयंती म्हणा, असे प्रोग्राम तर होणारच आहेत. हे स्वामींचे मूळ प्रोग्राम आहेत. पण सनातनी धर्मामध्ये जेवढे महत्त्वाचे सण आहेत, येणारे सगळेच सण आपण या मठामध्ये साजरे करतो. मला वाटतं येत्या 7 तारखेला, आज रविवारी म्हणजे शनिवारी, इथे चंपाषष्ठीचा मोठा खंडोबाचं नवरात्र जे आपण असतं ते इथे साजरं करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही खूप अहोरात्र मेहनत करतोय. प्रत्येक उत्सव साजरा करण्यामागे सगळे सेवेकरी इथे जे आहेत ते अहोरात्र मेहनत करतायत. स्वामी काही प्रेरणा देतात, त्या प्रेरणेनुसार आम्ही पुढे जातोय. हा कार्यक्रम खूप छान बघण्यासारखा असेल. याच्या आधी इथे झालेली दिवाळी पहाट म्हणा किंवा गणेशोत्सव म्हणा, नवरात्रोत्सव म्हणा, स्वामींना केलेला आदिमाय स्वरूप म्हणा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा, तुलसी विवाह म्हणा, हे सर्वच सण स्वामींच्या या मठात अगदी भव्य दिव्य प्रमाणात साजरे झालेत आणि यानंतरही ते जोपर्यंत आम्हाला शक्य आहे, स्वामी शक्य करून घेणारच. आणि आमच्या पुढच्या पिढींना म्हणा किंवा येणाऱ्या भक्तांमध्ये हे आम्ही सांगू पाहतोय की आपल्या सनातनी धर्मामध्ये हे सगळे सण साजरे का करावेत आणि त्याचं महत्त्व काय, हे आमचे आदरणीय भाई प्रत्येक वेळी लोकांना समजावून सांगतात. अर्थात हा मठ जो काही झाला आहे तो त्यांच्याच पुण्याईने, त्यांच्याच कृपेने, स्वामींची कृपा तर त्यांच्यावर आहे, त्यांची कृपा आमच्यावर आहे, म्हणून हे शक्य होऊ शकलं. आणि मला असं वाटतं की त्यांच्याच पुण्याईने हा मठ इथे स्थापन झालेला आहे. त्यांचा अध्यात्म या विषयावर आदरणीय भाई जे माझे वडील आहेत, गुरुवर्य श्री हरिओम विजयानंद स्वामीजी, तर त्यांचा अध्यात्म या विषयावर खूप जास्त गाढा अभ्यास आहे आणि त्या अभ्यासात सायन्स बेस त्यांनी ठेवलेला आहे आणि खूप खूप जास्त खोलवर त्यांचा अभ्यास आहे. कधी शक्यतो ते बोलत नाहीत, पण बोलताना ते जेव्हा बोलायला लागतात तेव्हा साक्षात स्वामी त्यांच्या मुखातून बोलतात असं आम्ही समजतो. रेड्याच्या मुखातून बोलू शकतात स्वामी, तर अगदी मानवाच्या रूपात का नाही बोलणार. वेळोवेळी आम्हाला संकेत दिले, तेही आम्हाला स्वामींनी अगदी कोणा स्वामी भक्ताच्या म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीच्याच सांगण्यावरून ते संकेत आम्हाला मिळत गेले होते. त्यानुसार आम्ही पुढे आलो आणि त्याची प्रचिती आम्हाला येत आलेली आहे. त्यामुळे भाई जेव्हा बोलतात तेव्हा खरंच त्या सर्व गोष्टी अलौकिक असतात. भव्य दिव्य ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की स्वामी ज्यांच्यावर प्रसन्न होतात, स्वामी त्यांना सिद्धी म्हणा किंवा चमत्कार देत नाहीत. कारण स्वामींना ह्या गोष्टी मुळात आवडत नाहीत, चमत्कार, सिद्धी, बंधुगिरी आणि ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून त्यांचं एक ब्रीद वाक्य असं आहे की श्रद्धेतूनच अंधश्रद्धेचं निर्मूलन. त्यांचं असं सांगणं असतं की बाबा बाहेर पाऊस पडतोय, तर काही म्हणतील की बाबा पाऊस बंद कर, तर ते सांगतात नाही, मी पाऊस बंद नाही करू शकत. त्या अर्थी मी तुम्हाला छत्री देऊ शकतो, रेनकोट देऊ शकतो, हे मी नक्कीच करू शकतो. एखाद्याची नजर कमी झाली, मी त्याला सांगणार नाही की विभूती डोळ्यात टाक, मी त्याला चष्मा नक्की देऊ शकतो. तर अशा प्रकारचं त्यांचं सांगणं असतं. अध्यात्म काय असतं हे सांगण्यासाठी भाईंनी खूप अभ्यास केला. अख्खं आयुष्य त्यांनी या अध्यात्म विषयावर घातलं. 50 वर्ष त्यांनी चंडीपाठ केला. हे खूपच मोठी गोष्ट आहे. आणि 50 वर्षानंतर आई भवानीने, आई जगतजननीने, आदिमाया आदिशक्ती स्वरूप स्वामींनी त्यांना एक 50 वर्षाची फलप्राप्ती म्हणून हा मठ स्थापन झालेला आहे. दुसरी गोष्ट, भाईंविषयी सांगताना ते अध्यात्म समजवताना मला नेहमी सांगत असतात की आपण जेव्हा अगरबत्ती लावतो, अगरबत्ती लावल्यावर आपल्याला काय होतं, सुगंध येतो, पण तो सुगंध दिसत नाही, अगरबत्ती दिसते. अगरबत्ती दिसते ते झालं सायन्स. आणि जे दिसत नाही, सुगंध आपण दाखवू शकतो का, नाही दाखवू शकत, ते झालं अध्यात्म. असं भाई नेहमी सांगड घालत असतात. त्यामुळे त्यांचं ऐकण्यासाठी अनेक लोक इथे येत असतात, त्यांचं बोलणं ऐकत असतात. त्यांच्या मुखातून निघालेली वाणी ही लोकांना खूप प्रेरणादायी असते, खूपच पॉझिटिव्ह असते. लोक येतात काही प्रॉब्लेम्स घेऊन, पण स्वामींना बघून, भाईंना बघून किंवा भाईंना ऐकून त्यांचे प्रॉब्लेम सगळे ते विसरून जातात. आणि असा हा मठ आपला इच्छापूर्ती मठ म्हणून इथे स्थापन झालेला आहे. विजय दत्त श्री स्वामी समर्थ मठ हे नाव का असं विचारलं जातं बऱ्याच वेळेला. कारण अवतार कांड जे स्वामींचं आहे, स्वामींच्या अनेक अवतारांविषयी त्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे. त्यामध्ये विजय दत्त हा एक वेगळा अध्याय आहे स्वामींचा, ज्यामध्ये स्वामींचं नाव विजय दत्त आहे. त्यामुळे विजय दत्त हे स्वामींनी प्रेरणा दिलं म्हणा किंवा त्यांनी सुचवलेलं हे विजय दत्त स्वामी समर्थ नाव आहे. योगायोगाने वडिलांचं नाव विजय आहे, त्यामुळे कदाचित मला असं वाटतं स्वामींनी ते नाव सुचवलं असेल, विजय दत्त श्री स्वामी समर्थ मठ.
आणि या मठाची दिवसेंदिवस लोकांना येणारी प्रचिती, दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, ही अक्षरशः लोकांना समाधान मिळतं इथे येऊन. आणि आम्ही खरंच सेवकांची स्वामी सेवकांची सेवा करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो. स्वामींनी अशीच सेवा माझ्या हातून, माझ्या परिवाराच्या हातून, आपल्या या मठात येणाऱ्या सेवेकरांच्या हातून करून घ्यावी, ही माझी मनोमन इच्छा आहे. आपण सर्वांनी या स्वामी समर्थ मठाला भेट द्या आणि अक्षरशः स्वामी साक्षात तुम्हाला इथे दिसणार, याच तीळमात्र शंका नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.